खूप मोठ्या मुश्किलीने हिला आणलं. 3-3 तास लाईनीत उभं राहिलो, तेव्हा कुठं हिचं दर्शन झालं. आता टाकी खाली ठेवा तुम्ही. लेकिन एक सेकंड. बाई तू आली बरं झालं ग बाई. आता 2-2.5 महिने साथ सोडू नको. तू जर संपली तर मला चूल पेटावं लागेल, सगळ्यांना खायला करावं लागतं ग बाई. यावं तुम्ही पण जरा. रुको जरा सबर करो. तुला सांगू का, खूप मोठ्या मुश्किलीने हिला आणलं. 3-3 तास लाईनीत उभं राहिलो, तेव्हा कुठं हिचं दर्शन झालं. त्याच्यामुळं मी तुम्हाला पण सांगतो का एकदम काटकसरीने वापर बाई. तिची हळदी कुंकवानी पूजा कर. एक तर इतकं ऊन चालू आहे आणि या उन्हात 2 तास 3 तास थांबणं, त्याच्यानंतर हिचं दर्शन झालं. हे खूप जास्त तकलीफ झालेली आहे. आणि ऐक ग, हिची पूजा कर त्यावेळेसच जिने आपल्याला आधी 2 महिने साथ दिलेली आहे तिची पण पूजा कर तू. हिने आपल्याला 2 महिने साथ दिली, आपल्याला जेवण दिलं, चहा पाणी दिलं, तर हिला पण विसरायचं कामा नाही, कळलं का. आणि तुला सांगतो, या दोघांनी जर इमर्जन्सी साथ सोडली तर तुझ्यासाठी माझ्याकडे ऑप्शन आहे. हे बघा, इंडक्शन शेगडी. त्या मंडळी युद्धाचं काही सांगता येत नाही किती दिवस चालणार किती नाही. त्याच्यामुळं गॅसचा टाक्यांचा तुटवडा भासणारच आहे. तर तुम्ही काटकसरीने वापर करा. आणि तुला बी सांगतो ग, या शेगडीचा वापर कर या दोघींनी जर साथ सोडली तर, कळलं का? आपल्या प्रेक्षकांना सांगू आपण. तर मंडळी, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगायचं होतं का गॅसचा तुटवडा हा भविष्यात आपल्याला सगळ्यांना भासणार आहे. त्यामुळे गॅसचा उपयोग काटकसरीने करा. होता होईल तेव्हाच गॅसचा उपयोग करा, नाहीतर चुलीवरती स्वयंपाक केलेला तरी चालेल. काय वाटतं तुला? पण सगळ्या बायकांना चुलीवर स्वयंपाक करण्याचं जीवावर येतं हे मला माहिती आहे. त्याच्यामुळं सिलेंडरचाच वापर काटकसरीनं करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.